चला तर आज आपण बघूया 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन. 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन जे झालेले आहे ते मेनली 4 लाईन्समुळे झालेले आहे. तर 2 वर्टिकल लाईन आहे जे राईट साईडला ती आहे राईट वर्टिकल लाईन, लेफ्ट साईडला ती आहे लेफ्ट वर्टिकल लाईन, आणि ज्या 2 ट्रान्सवर्स लाईन आहे त्याच्यामधली जी अप्पर साईडला आहे ती आहे ट्रान्स पायलोरिक लाईन, आणि जी लोअर साईडला आहे ती आहे ट्रान्स ट्युबरक्युलर लाईन. त्याच्यामुळे आपल्याला ॲब्डोमेनचे 9 रिजन्स बघायला मिळतात. तर जे फर्स्ट आहे ते आहे राईट हायपोकॉन्ड्रिक रिजन, सेकंड इज अ इपिगॅस्ट्रिक रिजन, थर्ड इज अ लेफ्ट लंबर रिजन, फोर्थ इज अ राईट lumbar region, fifth is the umbilical region, sixth is the left lumbar region, seventh is the right iliac region, eighth is the hypogastric region, and ninth is the left iliac region. तर आज आपण मेनली हायपोगॅस्ट्रिक रिजन बघणार आहोत. पण हे रिजन्स का बरं इम्पॉर्टंट आहे, तर जेव्हा पण पेशंट ॲब्डोमिनल पेन घेऊन येतो तर ॲब्डोमिनमध्ये सुद्धा कुठल्या रिजनमध्ये पेन होत आहे ते माहिती करण्यासाठी आपल्याला रिजन्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये कुठले ऑर्गन सिच्युएटेड आहे ते आपल्याला माहिती असेल तरच आपल्याला त्याच्याशी रिलेटेड डिसऑर्डर्स माहिती असू शकतात. म्हणून सर्वात पहिले ॲब्डोमेनमधले रिजन्स माहिती असायला पाहिजे, त्या रिजनमध्ये कुठले ऑर्गन्स आहेत ते माहिती असायला हवं, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याशी रिलेटेड डिसऑर्डर्स आपल्या माइंडमध्ये येऊ शकतात. तर आज आपण मेनली 8 नंबरचा जो आहे हायपोगॅस्ट्रिक रिजन तो बघणार आहोत. तर हायपोगॅस्ट्रिक रिजनला सुप्राप्युबिक रिजन असे सुद्धा म्हणतात, कारण की तो प्युबिसच्या वर आहे. आणि हा जो आहे त्याच्यामध्ये कुठले 8 नंबरचा जो डिनोट केलेला आहे तो जो आहे त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर कुठले ऑर्गन्स असतात, युरिनरी ब्लॅडर, सिग्मॉइड, कोलॉन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर फिमेल असेल तर, आणि जर मेल असेल तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि मग आता युरिनरी ब्लॅडर आहे तर युरिनरी ब्लॅडरच्या रिलेटेडच डिसऑर्डर्स असतील, जसं की युरिनरी सिस्टीम डिसऑर्डर्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, ब्लॅडर डिस्टेन्शन और रिटेन्शन, आणि बर्निंग युरिनेशन, इंटरस्टिशियल सिस्टायटिस, क्रोनिक ब्लॅडर पेन, ब्लॅडर्समध्ये स्टोन्स असू शकतात किंवा ट्यूमर, ब्लॅडरला म्हणजे ट्यूमर असू शकतो किंवा स्टोन्स असू शकतात. आणि जर सिग्मॉइड कोलॉन आहे तर कोलोरेक्टर कॅन्सर होऊ शकतो. आणि त्याचबरोबर गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिसऑर्डर्स होऊ शकतात, जसं की कॉन्स्टिपेशन, फिकल इम्पॅक्शन, इरिटेबल वाल्व सिंड्रोम, हे डिसीजेस होऊ शकतात. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामुळे फिमेल्समध्ये पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज PID होऊ शकतो, डिस्मेनोरिया, मेन्स्ट्रुअल पेन होऊ शकतं, एक्सेस, आणि जे ओव्हॅरियन सिस्ट, PCOD, एंडोमेट्रिओसिस, एक्टॉपिक प्रेग्नेन्सी, हे डिसऑर्डर्स होऊ शकतात. आणि जर मेल असेल तर मेलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर जसे की प्रोस्टॅटिस, इन्फ्लामेशन ऑफ प्रोस्टेट, बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेजिया इत्यादी डिसीजेस होऊ शकतात. म्हणून आपल्याला ह्या सर्व रिजन्सची माहिती असणं आवश्यक आहे. तर हायपोगॅस्ट्रिक रिजनचे आपण डिसीज बघितले आहे. आणि याचं जर डायग्नोसिस करताना सर्वात पहिले पेशंटची हिस्ट्री घेऊन फिजिकल एक्झामिनेशन करतात, पण काही डायग्नोस्टिक टेस्ट आहेत त्याचे कन्फर्मेशनसाठी, जसं की अल्ट्रासाऊंड, CT स्कॅन आणि युरिन टेस्ट इत्यादी टेस्टसुद्धा केल्या जातात. याच्यानंतर आपण बाकीचे रिजन्स पण बघणार आहोत. थँक्यू.